नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण इडली स्टँडचा वापर करून अगदी विकतच्यासारखा साबुदाणा पापड तयार करणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा जो पापड आहे अगदी 4-5 पट असा फुललेला आहे आणि मोत्यासारखा पांढरा शुभ्र सुद्धा झालेला आहे। आणि हे साबुदाणा पापड तयार करण्यासाठी अजिबात जास्त वेळ सुद्धा लागत नाही, वेळेची सुद्धा बचत होती। अगदी नवीन शिकणारे सुद्धा हा पापड आरामात बनवू शकतात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, एकदम कुरकुरीत असा प्रत्येक दाणा आणि दाणा छान असा तळला गेलेला आहे साबुदाण्याचा। आणि हा पापड अजिबात जास्त तेलकट सुद्धा होत नाही आणि खायलाही तितकाच टेस्टी लागतो। चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूचे दिलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा। तर या ठिकाणी साबुदाणा पापड बनवण्यासाठी अर्धा किलो जो साबुदाणा आहे तो मी रात्री छान असा भिजवून घेतला होता। तर हे पापड बनवण्यासाठी साबुदाणा छान व्यवस्थित भिजणे खूप गरजेचे आहे। हा जो साबुदाणा आहे हा पूर्णपणे छान असा मोकळा भिजला पाहिजे। तर त्यासाठी मी इथे रात्रीच हा साबुदाणा छान असा भिजवून घेतला होता। साबुदाण्यामध्ये जास्त पाणी न घालता फक्त 1 इंच पाणी वर राहील एवढंच पाणी टाकून हा साबुदाणा छान असा मोकळा मी भिजवून घेतलेला आहे। साबुदाण्याचा दाणा आणि दाणा छान असा मोकळा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त असा साबुदाणा भिजलेला आहे। त्यानंतर आता आपण हा पूर्ण हाताने व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। तर आपण हे साबुदाणाचे पापड आहे हे उपवासासाठी करत आहोत। तर यामध्ये तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही यामध्ये 1 चमचाभर जिरे सुद्धा टाकू शकता आणि 1 चमचा हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर सुद्धा यामध्ये टाकू शकता। तर जे मीठ आहे ते आपण साबुदाण्यामध्ये व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया। मीठ छान व्यवस्थित मिक्स झालं की आपण लगेचच आता साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत। तर आपण इडली पात्रामध्ये, इडलीच्या स्टँडमध्ये आपण हे पापड बनवणार आहोत। तर इडली पात्राला आपल्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, तेल आणि पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे पापड आहे ते खाली तळाशी चिकटणार नाही। तर आपल्याला सर्व जे भांडे आहे त्याला अशाच पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी शेंगदाण्याचा तेलाचा वापर करत आहे। तेल लावून झाल्यानंतर आपण जो साबुदाणा आहे तो छान व्यवस्थित इडली पात्रामध्ये पसरवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने मी कृतीमध्ये दाखवत आहे तसाच आपल्याला साबुदाणा जो आहे तो व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे। आपल्याला जो साबुदाणा आहे तो बोटाच्या मदतीने छान व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे। प्रत्येक दाणा आणि दाणा आपल्याला तो मोकळा करून घ्यायचा आहे। आपण नुसताच टाकला तर तो व्यवस्थित शिजणारही नाही आणि तळताना तो अंगावर उडेल, त्यासाठी आपल्याला बोटांच्या मदतीने साबुदाणा जो आहे तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। त्यासाठी जो साबुदाणा आहे तो पूर्णपणे मोकळा भिजला पाहिजे। अगदीच असा चिकटसर आपल्याला साबुदाणा भिजवायचा नाही, पूर्णपणे मोकळा असा साबुदाणा ह्या पापड्यांसाठी लागतो। तर या ठिकाणी मी सर्व जो साबुदाणा आहे तो अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या इडली पात्रांमध्ये आता मी भरून घेणार आहे। सर्व साबुदाणा मी व्यवस्थित भरून घेतलेला आहे। आता आपण याला वाफवून घेऊया। तर त्यासाठी मी अगोदरच इडलीच्या भांड्यामध्ये पाणी जे आहे ते छान असं गरम करून घेतलेलं होतं आणि गरम केल्याच्या नंतर आपण साबुदाणा भरलेले जे प्लेट्स आहे ते आपण आता इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून घेऊया। हे साबुदाणा पापड बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि वाफवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। साधारणतः आपल्याला 1 ते 1.5 मिनिट हा साबुदाणा छान असा वाफवून घ्यायचा आहे, यापेक्षा जास्त वाफवायचा नाही। बनवायला खूप सोपे आहे, अगदी झटपट होतात। आता आपण झाकण लावून 1 ते 1.5 मिनिट हा साबुदाणा छान असा वाफवून घेऊया। 1 ते 1.5 मिनिटानंतर चेक करून बघायचा, साबुदाणा असा थोडासा हलकासा ट्रान्सपरंट झाल्यासारखा दिसला की गॅस आपण बंद करायचा आणि साबुदाण्याच्या पापड्यांची जी प्लेट आहे ती आपण काढून घ्यायची आहे आणि थोडीशी थंड करून घ्यायची आहे। गरम गरम असताना लगेचच आपल्याला ह्या पापड्या ज्या आहे ते काढायच्या नाही, थोडीशी हलकीशी थंड करून घ्यायची आणि हाताला काढताना थोडंसं पाणी लावून घ्यायचे आणि साईडच्या ज्या कडा आहे त्या अगोदर आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे। त्या मोकळ्या केल्याच्या नंतर आपले जे पापड आहे ते लगेचच निघतात। तर ज्याप्रमाणे मी कृतीमध्ये दाखवत आहे तशाच पद्धतीने आपल्याला हे पापड जे आहे ते काढायचे आहे। गरम गरम असताना जर आपण ह्या पापड काढले तर ते हाताला चिकटतील किंवा ते व्यवस्थित सुद्धा निघणार नाही, म्हणून हलकेसे थोडेसे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे जे पापड आहे ते काढून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मस्त असे आपले साबुदाण्याचे पापड या ठिकाणी तयार झालेले आहे। अशाच पद्धतीने आता सर्व ज्या पापड्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। काढल्यानंतर एखाद्या भांड्यावरती आपल्याला ते काढून ठेवायचे आहे किंवा लगेचच तुम्ही सुकवायला टाकल्या तरी
तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले जे पापड आहे ते इझिली निघत आहे। थोडेसे थंड झाल्याच्या नंतर आपले जे साबुदाण्याचे पापड आहे हाताला सुद्धा चिकटत नाही आणि निघायला सुद्धा खूपच सोपे आहे, झटपट असे निघतात। आपल्याला फक्त जास्त हे साबुदाण्याचे पापड वाफवायचे नाही, नाहीतर साबुदाणा जास्त चिकट होईल। सर्व पापड आपण आता एखाद्या भांड्यावरती काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हे कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळवायचे आहे। हे पापड आपल्याला सावलीमध्ये सुकवायचे नाही किंवा फॅन खाली सुकवायचे नाही। जरी तुम्ही हे पापड फॅन खाली सुकवले किंवा सावलीला सुकवले तर ते पाहिजे तसे तळले जाणार नाही। तर हे पापड आपल्याला उन्हामध्येच सुकवायचे आहे। आता सर्व जे पापड आहे तयार करून घेतलेले हे मी 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान असे वाळवून घेणार आहे। मस्त असे काचेसारखे पारदर्शक आणि पांढरे शुभ्र साबुदाणा पापड इथं माझे सर्व तयार झालेले आहे। आता हे आपण 2 ते 3 दिवस छान असे वाळवून घेऊया आणि 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपले जे पापड आहे ते छान असे अशा पद्धतीने पापड तयार करून तुम्ही हे 1 ते 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि उपवासाला तुम्ही हे तळून खाऊ शकता। तर आता यातले जे पापड आहे ते मी आता तुम्हाला तळून दाखवणार आहे। हे जे पापड आहे हे दुप्पट तिप्पट नव्हे तर चौपट पाचपट एवढे फुलणारे आहे। चला तर आपण हे पापड जे आहे आता तळून पाहूया। अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हे पापड बनवत असाल तरीही तुमचे पापड अजिबात बिघडणार नाही, अगदी परफेक्टच होतील। तर आता यातले जे पापड आहे ते मी आता तुम्हाला तळून दाखवत आहे। तर त्यासाठी इथे मी कढाईमध्ये तेल जे आहे ते छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, त्यानंतरच हे पापड तळायचे आहे, नाहीतर आपले पापड छान असे फुलणार नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा कढईभर एवढा पापड आपला फुललेला आहे आणि मोत्यासारखा पांढरा शुभ्र सुद्धा झालेला आहे। प्रत्येक दाणा आणि दाणा छान व्यवस्थित फुलला आहे। अगदी विकतच्या सारखा पांढरा शुभ्र असा पापड इथे आपला तयार झालेला आहे आणि तोही आपण कुठलाही वेगळा साबुदाणा न वापरता घरातला जो साबुदाणा आहे रेग्युलरवाला तोच यूज करून आपण हे साबुदाण्याचे पापड बनवलेले आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असा प्रत्येक साबुदाण्याच्या पापडीमधला जो साबुदाणा आहे तो असा छान असा फुलला आहे आणि अजिबात तेलकट सुद्धा झालेले नाही पापड। तर ह्या नवीन पद्धतीने पापड तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा, अजिबात बिघडणार सुद्धा नाही। पहिल्याच प्रयत्नात तुमच्या ज्या पापड्या आहे त्या एकदम परफेक्टच बनतील। आता एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते। एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असा पापड इथे तयार झालेला आहे। तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। नेहमीप्रमाणे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला जर तुम्ही अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।